ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये नागराज पडलेल्या स्वप्नामुळे खूप घाबरलेला असतो आणि जर का हे सत्य कळलं तर आपली काही धडगत नाही आणि याची सुरुवात होईल ती म्हणजे DNA टेस्ट पासून। खोटे DNA रिपोर्ट कुणी बनवले इथपासून। जर का दादाच्या डोक्यात ते डेड बॉडीचं आलं तर तो आपल्याला काही सोडणार नाही असा विचार करत आता मात्र ताबडतोब प्रियाला कामाला लावण्यासाठी नागराज तिला कॉल करतो आणि म्हणतो, मूर्ख मुली, तुला काय तिकडे हॉलिडेला पाठवलंय का? अगं दादा काय करतोय या सगळ्यावरती लक्ष ठेव ना। यावरती प्रिया म्हणते, तुम्हाला काय वाटतं मी इथे हॉलिडे मोडवरती आहे? अहो मी तुम्हाला तेच सांगण्याचा प्रयत्न करते। काल बाबांना मी विचारलं होतं, ते गायब होते ना, कुठे गेले होते? ते देवळात गेले होते। आई परत आले म्हणून त्यांनी ना जे काही मन्नत मागितली होती ती पूर्ण करायला गेले होते। यावरती नागराज म्हणतो, इतकी काही बेसावध राहू नको। प्रिया म्हणते, गप्प बसा हो तुम्ही, जरा तुम्ही चिल करा, कारण या सगळ्यामध्ये जर का तुम्हाला भीती वाटत असेल ना तर भीत्यापाठी ब्रह्मराक्षस असतो आणि मग मात्र आपलं काही खरं नाही। या कारणासाठी मी तुम्हाला जे सांगते ते ऐका, जरा चिल राहा। यावरती आता मात्र चिडलेला नागराज म्हणतो, अगं मी चिल राहीन पण या सगळ्यामध्ये महिपत आपल्याला चिल राहू देणार नाही, कळतंय का? महिपत पर्यंत जर आलं ना, त्या प्रतिमाची स्मृती परत आली आणि महिपत पर्यंत हे पोहोचलं तर आपलं काही खरं नाही। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या आपल्याला नर्सला भेटायला पाहिजे। त्या नर्सला भेटूया आणि मग तिला पहिलं सांगूया की काहीही झालं तरी आमचं नाव येऊ नको, त्यासाठी तिच्या नरड्यात पैसे ओतूया। प्रिया म्हणते, अहो तुम्ही उगाच अडकताय या सगळ्यामध्ये। यावर नागराज म्हणतो, नाही मी अडकत नाहीये, मी तुला तेच सांगतोय, पहिलं हा DNA टेस्टचा मॅटर सॉल्व्ह करू आणि त्यानंतर मग आपण बाकीचं बघूया की नागराज कसा काय त्या प्रतिमाच्या समोर येणार नाही, प्रतिमाला कसं सगळं आठवणार नाही हे बघूया। तसंही तिला काही आठवलं तरी मी काय त्यात अडकत नाहीये। सध्या पहिलं DNA टेस्ट वरती किंवा हे खोटे रिपोर्ट बनवले त्यावरती मॅनेज करू, ते डेड बॉडीचं प्रकरण मिटवू आणि नंतर मग महिपतला सांगतो की तू शक्यतो प्रतिमाच्या समोर येऊ नको, जेणेकरून तिला सत्य आठवणार नाही। घाबरलेला नागराज आता पटापट चुकीची पावलं उचलत असतो आणि याच जाळ्यामध्ये प्रिया आणि तो अडकणार असतो। प्रिया म्हणते, ठीक आहे, मी त्या नर्सला फोन करते, तिला भेटायला बोलवते, आपण तिला लवकरात लवकर भेटायला जाऊया। मग आता ठिकाण ठरतं आणि नागराज आणि प्रिया भेटायला तिकडे जातात। आता अस्वस्थ असलेली प्रिया ताबडतोब त्या नर्सला भेटायला गडबडीत निघते, तोपर्यंत चैतन्य आणि आता अर्जुन हे बाहेर उभे असतात। त्यावरती अर्जुन म्हणतो, तन्वी तू कुठे निघालीस? सोडू का तुला मी कुठेतरी? यावरती प्रिया आता गडबडते आणि आत्ताच याला मला सोडायचं आहे का? आत्तापर्यंत बायकोच्या पुढे मागे करत होता, बायकोला घाबरत होता आणि आत्ता मी माझ्या कामासाठी निघाले तर हा मला सोडतोय का? ती म्हणते, नाही रे अर्जुन, म्हणजे उगाचच तू त्रास करून घेऊ नकोस, तू माझ्यासोबत आलेलं सायलीला आवडत नाही ना, मी थोडंसं माझं काम आहे किंवा मंदिरात जाऊन येते। यावरती अर्जुन म्हणतो, हो ना, नक्की ना? असं म्हटल्यावरती प्रिया तडकी फडक तिकडे निघते। चैतन्य म्हणतो, काय रे, कसला विचार करतोयस? यावरती अर्जुन म्हणतो, हिला न एक फोन कॉल आला आणि डायरेक्ट धावत पळत ती बाहेर पडली। एरवी तर मी तिला म्हटलं असतं ना की मी तुझ्या सोबत येतोय तर धावत पळत मला घेऊन गेली असती, मग तिने सायलीचा विचार केला नसता। मग आत्ता काय घडलंय? ती इतका का सायलीचा विचार करते? काहीतरी प्रॉब्लेम आहे तिचा, एवढं मात्र नक्की। या सगळ्यामध्ये आपल्याला ना आता सत्य शोधायलाच पाहिजे। चैतन्य म्हणतो, एक काम कर ना, आपण तिचा पाठलाग करूया का? ती कुठे जाते ते पाहूया का? नक्की देवळात गेली तर संपला विषय। अर्जुन म्हणतो, ठीक आहे, मी मिसेस सायलीला सांगतो, नाहीतर त्यांना असं वाटेल की मी पुन्हा तिचा पाठलाग करत करत तिच्या मागे चाललोय आणि आता त्यांना उगाच रागाला एक कारण मिळेल। चैतन्य म्हणतो, ठीक आहे, तू सायलीला सांग, मग आपण निघू, ती येत असेल सायली सोबत तर तिला पण घेऊन जाऊ। अर्जुन म्हणतो, मला नाही वाटत सायली सोबत येईल, कारण कसं आहे ना, प्रतिमा आत्याच्या इथे सुद्धा कोणीतरी हवे ना। चैतन्य म्हणतो, तू बोलून तर बघ। मग आता अर्जुन इकडे येतो आणि सायलीला म्हणतो, मला तुम्हाला काहीतरी महत्वाचं सांगायचंय। आत्ताच प्रिया घाई गडबडीत बाहेर पडली। यावरती सायली म्हणते, पडू दे की, मग ती पडली तर तुम्हाला काय? अर्जुन म्हणतो, मला वाटलंच होतं तुम्ही चिडाल म्हणून। अहो मला हे सांगायचं आहे की मी तिला विचारलं की तुला मी कुठे सोडू का तन्वी? मग आता सायली अधिकच चिडते आणि तुम्हाला काय गरज आहे तिला सोडायची? म्हणजे तुम्हालाच तिच्या मागे मागे जाण्याची गरज वाटते, बरोबर ना? अर्जुन म्हणतो, काय बोलताय तुम्ही? मी तुम्हाला काय सांगण्याचा प्रयत्न करतोय, तुम्ही काय विचार करताय? अहो माझं म्हणणं एकदा ऐकून तरी घ्या। सायली म्हणते, काही नाही, मला तुमचं काहीही म्हणणं ऐकायचं नाहीये।
अर्जुन म्हणतो ठीक आहे, मला असा संशय आहे की ती काहीतरी केस संदर्भात आपल्याला क्लू मिळेल, कुठेतरी गडबडीत गेली फोन आल्यावरती, जाऊ का? सायली म्हणते ठीक आहे सर, मग मी येऊ का? अर्जुन म्हणतो चला तुम्ही पण माझ्यासोबत चला. त्यानंतर सायली म्हणते नको, इथे प्रतिमा आत्या आहेत ना, त्यामुळे मी प्रतिमा आत्यांच्या सोबत थांबते, तुम्ही जा बरं. कारण कसं सांगू तुम्हाला, आता किचनमध्ये प्रतिमा आत्यांना बिझी करण्याची जबाबदारी पूर्णाजीने माझ्यावर टाकले. अर्जुन म्हणतो ठीक आहे, तुम्ही तुमचे प्रयत्न करा, मी माझे प्रयत्न करतो. त्यानंतर अर्जुन म्हणतो मी चैतन्याला घेऊन जातोय, एकटा काही जात नाहीये, म्हणजे मला सत्य समजेल. इकडे अर्जुन चैतन्याला घेऊन आता प्रियाचा पाठलाग करायला लागतो. तोपर्यंत प्रिया आता त्या नर्सकडे पोहोचते आणि तिच्या हातापाया पडायला लागते. हे बघ, तुला जितके पैसे हवेत तितके पैसे द्यायला आम्ही तयार आहोत. नर्स म्हणते आत्ता काय काम आहे, तुम्हाला जे रिपोर्ट हवे होते ते तर रिपोर्ट मी तुम्हाला कधीच दिलेत. यावरती प्रिया म्हणते आता त्या रिपोर्टची व्हेरिफिकेशन होईल. नर्स गडबडते, नाही नाही, या सगळ्या प्रकारामध्ये मी तुमची मदत करू शकत नाहीये, तुम्ही मला म्हटलं होतं की हे प्रकरण इथेच संपेल. प्रिया म्हणते आम्हाला काय माहिती होतं की ती जे तिची डेड बॉडी म्हणून आम्ही जी नेली ना बॉडी आणि जी मेले म्हणून डिक्लेअर केलं ती जिवंत झाले. हे बघ, या सगळ्यात तू तर अडकणार आहेसच, कारण जर का तू मला खोटे हे दिलेस, हे समोर आलं तर तू सुद्धा अडकणार आहेस. तर त्याआधीच तू माझी मदत कर, मी त्या बदल्यात नुसती अडकून पडण्यापेक्षा मी तुला त्या बदल्यामध्ये 5 पट रक्कम द्यायला तयार आहे. आता नर्स विचार करते की काय करू, कारण या सगळ्या प्रकारामध्ये ती तशी अशी ना तशी अडकणारच असते, मग पैसे घेऊन अडकू का? तिला काही कळतच नाही. प्रियाचं बोलणं कुठेतरी तिला पटतं. प्रिया म्हणते हे बघ, आता ज्या वेळेला रिपोर्ट न्यायला येतील ना, म्हणजे आता सांगतील की DNA टेस्टचं खोटे कसे रिपोर्ट आले किंवा काय आले, तेव्हा डेड बॉडीचा तर विषय काही काढायचा नाहीच, त्याच्याबद्दल तुला काही माहिती नाही असंच सांगायचं. पण DNA टेस्टचे सुद्धा तू असं म्हणू शकतेस ना की कधी कधी रिपोर्ट चुकतात म्हणून. यावरती आता मात्र ती बाई म्हणजे नर्स सांगते नाही, म्हणजे रिपोर्ट चुकतात पण इतके पण नाही की तुम्ही त्यांची मुलगी नसताना त्यांची मुलगी कॉम्प्लिकेटेड रिपोर्ट येऊ शकतात. प्रिया म्हणते हे बघ, ते तू काही पण कर, ते तू मॅनेज कर, तुला मी पैसे द्यायला तयार आहे. नर्स म्हणते मला मॅनेज काय करता येईल हे मी बघते, पण मी तुम्हाला कोणताही शब्द देऊ शकत नाही, कारण सध्या माझ्या हातामध्ये तसं काहीही नाहीये. असं म्हटल्यावरती आता मात्र प्रिया तिला धमकी देते, जर का मी या प्रकरणात अडकले ना तर तुला अशी अडकवेन ना की तू बघतच बसशील. असं म्हणत प्रिया तिला चांगली दम देते. नर्स म्हणते ठीक आहे, मी प्रयत्न करते. आता प्रिया आणि नागराज घरी यायला निघतात, पण या सगळ्यामध्ये प्रिया नागराज जेव्हा सिटी हॉस्पिटलमधून बाहेर पडतात तेव्हा अर्जुन आणि चैतन्य त्यांना पाहतात. दोघ जण सिटी हॉस्पिटलमध्ये काय करत होते आणि तिकडून का बाहेर पडले? अर्जुनच्या डोक्यामध्ये संशयाचा किडा आता वळवळायला लागतो. आता मात्र अर्जुन चैतन्याला म्हणतो काय करायचं, म्हणजे या सगळ्यामध्ये जर का काहीतरी गडबड असेल तर सिटी हॉस्पिटलमध्ये हे दोघ जण का गेले होते? म्हणजे नागराज काका आणि प्रिया, सिरियसली त्यांचं काय सिटी हॉस्पिटलमध्ये काम? म्हणजे त्यांना सुगावा लागला असेल का की आपण हे सगळं करतोय? पण जरी सुगावा लागला तरी ते सिनियरला विचारतील ना, मग काय सत्य आहे काय सत्य आहे आता काहीच कळत नसतं. त्यानंतर मग मात्र अर्जुन सिटी हॉस्पिटलमध्ये एंटर करतो आणि डायरेक्ट घरचा सीन आपल्याला दाखवला जातो. अर्जुनला तिथे मात्र काहीतरी क्लू मिळालेला असतो. अर्जुन घरी येतो. घरी आल्यावरती मग तो म्हणतो मामा सिनियर कुठे आहे? यावरती आता मात्र कल्पना म्हणते काय रे, काय झालंय? तुमच्या दोघांचं काहीतरी चाललंय, तुम्ही आमच्यापासून काहीतरी लपवून करताय का? अर्जुन म्हणतो नाही मम्मा, तसं काही लपवाछपवीचं नाहीये, पण तुला जे सांगतोय ना ते नीट ऐक. म्हणजे या सगळ्यामध्ये आम्ही शोध घेतोय कसला तरी, पण सध्या आम्ही दोघंही कुणाला काही सांगू शकत नाही, मला सिनियरशी बोलू दे. असं म्हणत अर्जुन आता रविराजांना भेटायला येतो. रविराजांना तो म्हणतो सिनियर मला तुला काहीतरी सांगायचं आहे, सिटी हॉस्पिटलमध्ये मी आज गेलो होतो. यावरती आता मात्र इकडे रविराज म्हणतात काय तू सिटी हॉस्पिटलमध्ये गेला होतास? मी सुद्धा या सगळ्याच्या मागे काही माणसं लावलेली आहेत. अर्जुन म्हणतो हे बघ सिनियर, मला असं वाटतंय की या सगळ्याच्या मागे ना काहीतरी गडबड आहे आणि तन्वीचे जे रिपोर्ट तिथे आपण मॅच केले, आज मी तन्वीला आणि आपल्या नागराज काकांना तिकडे पाहिलं. आता तू काही तन्वीला बोललायस का की तू सिटी हॉस्पिटलमध्ये जातोयस किंवा तू काहीतरी चौकशी करतोयस? यावरती रविराज म्हणतात नाही रे, मी तन्वीला काय, मी या घरात पूर्णाजीपासून कुणालाही काही कळू दिलेलं नाहीये, कसं काय शक्य आहे कुणाला काही कळलं? यावरती अर्जुन म्हणतो नाही नाही, मग काहीतरी गडबड आहे. रविराज म्हणतात कसली गडबड? अर्जुन सांगतो आज मी तिकडे गेलो होतो, तिकडे मी ना नागराज काका आणि प्रिया या दोघांना बाहेर पडताना पाहिलं. ज्या वेळेला मी या दोघांना बाहेर पडताना पाहिलं त्यावेळेला माझ्या लक्षात एक गोष्ट आली
की हे दोघं जण खूप घाबरून बाहेर पडले, म्हणून मी आत गेलो आणि हे कुणाला भेटायला गेले होते ते मी तिकडे काढलं. तिथे सुजाता नावाची नर्स आहे, तिला हे भेटायला गेले होते. पण आत्ता जर का मी सुजाताला जाऊन भेटलो असतो तर सगळी गडबड झाली असती. मला असं वाटतंय आपण पोलीस घेऊन सुजाताला भेटूया, नक्कीच काहीतरी गोम आहे याच्यामध्ये. असं म्हटल्यावरती रविराज म्हणतात हो, पण नागराज आणि तन्वी तिला विचारू का? यावरती अर्जुन म्हणतो नको, तिला विचारलंस तर अजून कोणी तिसरा माणूस इन्व्हॉल्व असेल तर तो सावध होईल की नाही. यावरती रविराजांना ते म्हणणं पटतं. तितक्यात तिथे सायली येते आणि सायली म्हणते काय झालं? रविराज म्हणतात नाही म्हणजे कसं आहे ना, तू फक्त प्रतिमाला सावर, या सगळ्यामध्ये जो कोणी गुन्हेगार आहे ना त्याला मी शिक्षा देणार. यावरती आता सायली सांगते तुम्ही काळजी करू नका, सगळं काही ठीक होईल. कारण देवी आईचा आशीर्वाद आहे. प्रतिमा आत्या परत आयला इतका मोठा चमत्कार जर का घडू शकतो ना तर आपल्यासोबत काहीही घडू शकतं. यावरती आता मात्र रविराज म्हणतात हे बघ, आमच्या दोघांच्या व्यतिरिक्त ही गोष्ट फक्त तुला माहिती आहे, तू ही गोष्ट कुठेही रिव्हील करू नकोस. यावरती सायली सांगते नाही, मी कुठेही काही गोष्ट करणार नाही, पण तुम्ही जास्त त्रास करून घेऊ नका. ते DNA रिपोर्ट कसले होते, ती डेड बॉडी कुणाची होती हे सत्य जाणण्यापेक्षा प्रतिमा त्या परत आल्यात हे सत्य मोठं आहे. रविराज म्हणतात तू अगदी प्रतिमासारखा विचार करतेस, पावलोपावली मला असं वाटतं की कसं काय प्रतिमा सुद्धा समोर आहे त्या गोष्टीचा विचार करायला सांगायची, पण आमचं वकिली डोकं आहे ना, आम्हाला या सगळ्यामध्ये वकिली डावपेच लावायलाच लागतात. फक्त तू प्रतिमाची काळजी घे आणि सत्य कुठे बाहेर येऊ नकोस. सायली रविराजांना वचन देते की मी सत्य कुठे बाहेर येऊ देणार नाही. फायनली रविराज आणि अर्जुन पोलिसांना घेऊन सुजाता नर्सला भेटायला येतात. आता ज्या वेळेला रविराज बाहेर पडतात त्याच वेळेला त्या नर्सला गाठल्यावर ती गडबडते. रविराज म्हणतात मला सगळं खरं कळायला पाहिजे. DNA रिपोर्ट्स आणि तुझं काय नातं आहे? हे बघ, तुझी नोकरी तर जाईल, पण या सगळ्यामध्ये पोलिसांच्या कचाट्यात तू अडकशील. तू पोलिसांच्या कचाट्यात अडकलीस तर तुला मी सोडवू शकणार नाही. जे काही सत्य आहे ते मला कळलंच पाहिजे. आता ती नर्स गडबडते. पोलिसांना आता रविराज म्हणतात ठीक आहे, या बाईने खोटे DNA रिपोर्ट का दिले हे ती सांगत नाहीये, काहीतरी हिचा याच्यामध्ये स्वार्थ आहे, तुम्ही हिला अटक करा. मग मात्र नर्स घडाघडा बोलायला लागते. ऍक्च्युली नर्सने एक सेफ साईड म्हणून प्रियाचे कॉल रेकॉर्ड करून ठेवलेले असतात. वेगळ्या नंबरवरून जरी कॉल प्रियाने केले असले तरी तिचा आवाज नर्सकडे रेकॉर्डेड असतो. नर्स म्हणते हे बघा, मला या प्रकरणामध्ये अडकवणार नसलात तर मी सगळं सत्य सांगेन. रविराज म्हणतात या प्रकरणात तुला कुणीही अडकवणार नाही. फायनली नर्स सांगायला लागते हे बघा, माझ्याकडे एक मुलगी आणि एक माणूस आला होता, काल पण मला भेटायला आले होते. रविराज फोटो दाखवतात. प्रिया आणि नागराजचा हेच होते का? नर्स कबूल करते हो तेच होते, पण या सगळ्यामध्ये त्यांनी मला पैसे दिले आणि त्यांनी माझ्याकडून खोटे रिपोर्ट बनवून घेतले. नर्स डेड बॉडीचं काही सांगत नाही, फक्त रिपोर्टचं सांगते. कारण जितकं विचारतील किंवा जितका प्रेशर आहे तितकंच ती सांगते, डेड बॉडीचं काही बोलतच नाही. डेड बॉडी बद्दल मला काही माहित नाही असं सांगते, पण रिपोर्ट मी खोटे दिले कारण या दोघांच्या सांगण्यावर. रविराजांना भलतंच आश्चर्य वाटतं की प्रिया आणि नागराज, तन्वी आणि नागराज यांनी खोटे रिपोर्ट का घेतले. आता चिडलेले रविराज ताड घरी येतात. प्रियाची चांगलीच फाफलते. रविराज म्हणतात तन्वी तू काल कुठे गेली होतीस? प्रिया म्हणते काही नाही बाबा, मी काल काकांसोबत सहज. यावरती रविराज म्हणतात तू सिटी हॉस्पिटलमध्ये गेली होतीस का? आता प्रिया चांगलीच गडबडते. ते बाबा हे. यावरती रविराज म्हणतात खोटं बोलू नकोस, मला सगळं समजलंय. तू सिटी हॉस्पिटलमध्ये गेली होतीस, का गेली होतीस? यावरती प्रिया गडबडते. ते मला असं वाटलं की तुम्ही आईचं हे सगळं. यावरती रविराज म्हणतात तू खोटे DNA बनवलेस? प्रियाला आता काहीच बोलायला चान्स नसतो. तोपर्यंत रविराजांचा आवाज वाढलेला असतो. खोटं बोलू नकोस, कुठे गेली होतीस? प्रिया गडबडते. त्यावरती आता पूर्णाजी, प्रतिमा, सायली सगळे बाहेर येतात. काय झालं? रविराज म्हणतात या मुलीने खोटे DNA रिपोर्ट तयार करून घेतले होते की ती तिची आई आहे म्हणून. का केलंस तू तन्वी असं? आता मात्र इकडे सगळ्यांच्या समोर प्रश्न येतो की प्रियाने असं का केलं. यावरती रविराज म्हणतात कोणतीही मुलगी आपल्या आईचे असे रिपोर्ट बनवून घेऊ शकत नाही, तू प्रतिमाची मुलगीच असू शकत नाहीयेस. असं म्हणत रविराज खूप चिडतात आणि प्रियाच्या थाडकन थोबाडीत देतात. आता DNA रिपोर्टचं सत्य समोर आलंय. या DNA रिपोर्टमध्ये प्रिया तन्वी नसल्याचं पण सत्य समोर आलंय, पण रविराज हे कशा प्रकारे एक्सेप्ट करणार? रविराजांना ही गोष्ट उलगडणार का? आणि आता या सगळ्यातून काय निष्पन्न होणार पाहणं रंजक ठरणार.